ॲज यू नो माय सेल्फ संयम देशमाने आणि मी स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमीमध्ये. टेन्सेसची आपली सिरीज सुरू आहे आणि या टेन्सेसच्या सिरीजमध्ये ना बॉस इतक्या सोप्या पद्धतीने आपण शिकत आहोत. ओके, आणि याचा आहे आजचा कोणता दिवस आहे भाई? आज शेट मी दिवसच नाही टाकला या ठिकाणी. ओके, आय गेस 4-5 6वा दिवस आहे आजचा. ठीक आहे, आजच्या 6व्या दिवसामध्ये वी आर गोइंग टू लर्न सिंपल पास्ट टेन्स. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. तर इंग्लिश बोलायला शिकायचं असेल बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तर तुम्ही आम्हाला या नंबरवर मेसेज करू शकता. बिलकुल लाईक पूर्ण जितकी फीज आहे ना यार, आम्ही 50% भी फीज घेत नाही, इतकी कमी फीज आहे आमची. ओके, डेफिनेटली वी आर गिव्हिंग द बेस्ट ट्रेनिंग. ओके, प्रेझेंट टेन्स मी तुम्हाला शिकवलेला आहे. प्रेझेंट टेन्सचे 4ही पार्ट तुम्हाला शिकवलेले आहे. आय रिक्वेस्ट यू की 4ही पार्ट मागं जा, पूर्ण व्हिडिओज बघा, सिरीज पहिल्यापासून सुरू करा. कारण बॉस मधातून सुरू करसाल तर मग माती खायचे चान्सेस आहेत, नाही समजणार तुम्हाला. लिटरली मी सांगतो तुम्हाला, पहिल्यापासून समजा. पहिल्यापासून इंग्लिश शिकायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. पुढचा नंबर येईल, त्याच्यावर आपण ऑनलाईन ऑफलाईन क्लास वगैरे घेऊ शकतो. ओके, प्रत्येक महिन्याला बॅच सुरू असते आपली. लवकर जॉईन करत जा जेणेकरून सीट फुल होणार नाही. सीट फुल झाले की मग तुम्हाला जागा नसते. ओके, सो सिंपल पास्ट टेन्स वी आर गोइंग टू लर्न. आता पास्ट टेन्स आपण सुरू करत आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक टेन्सेसचे 4 प्रकार आहेत. प्रेझेंटचे 4 आहेत. प्रेझेंट सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट त्याचे सुद्धा 4 आहेत. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. ओके, आता आज आपण सुरू करणार आहे सिंपल पास्टचे हे 4ची सिरीज. तुम्हाला जर का प्रेझेंट टेन्स नीट समजलं तर पास्ट समजायला कोणताही त्रास येणार नाही. आणि पास्ट समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण इफ यू आर मेन्शनिंग समथिंग दॅट हॅज हॅपन्ड, जे पहिले झालंय ते तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर पास्ट टेन्सचा वापर आपण करत असतो. इम्पॉर्टंट टेन्स आहे, नीट समजून घ्या, लक्षात घ्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, आणि लाईक करा यार, कमीत कमी 100 लाईक तरी द्या मला यार. किती मला गळा दुखतो बोलू. ओके, म्हणजे तिकडे सुद्धा क्लासेस असतात माझे, ऑफलाईन सुद्धा बॅच आहे, पण तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, इतक्या चांगल्या मेथडमध्ये, इतक्या फ्रँकली, इतक्या फ्रीली आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देत आहे. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तो बनताय बॉस. ओके, सिंपल पास्ट आपण शिकणार आहोत अतिशय सोप्या शब्दामध्ये. आता नीट लक्ष द्या, सिंपल पास्ट टेन्सचा वापर आपण कधी करतो, कशा प्रकारे करतो आणि का करायला पाहिजे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नीट लक्षात घ्या. यूज टू डिस्क्राईब अन ॲक्शन दॅट हॅपन्ड अँड फिनिश्ड इन द पास्ट, की अशी ॲक्शन की जी पास्टमध्येच घडली. ओके, आणि पास्टमध्येच संपली. उदाहरणार्थ या ठिकाणी कोडवर्ड लिहून घ्या. कोडवर्ड तुम्हाला सांगू का आताच की नंतर सांगेल? ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल. पहिले हे लक्षात घ्या, प्लॉट लक्षात घ्या, की एखादी ॲक्शन की जी पहिले घडली, जसं महात्मा गांधींचा जन्म झाला, आता झाला भाई, आता ते स्वर्गवासी पण झाले. ठीक आहे, पण ॲक्शन जन्म व्हायची झाली आणि खूप काळ झाला. उदाहरणार्थ अकबरचा जन्म तेव्हा झाला. अकबरचं नाव का घेतो? ओके ओके, मला काय म्हणायचं होतं यार, व्हॉट आय वॉज सेइंग, हां, की असहकार चळवळ या ठिकाणी झाली भाई, झाली. ठीक आहे, किंवा आम्ही विशालचा बर्थडे सेलिब्रेट केला यार, आता काही संबंध नाहीये, झाली ॲक्शन. तर अशी ॲक्शन जी पास्टमध्येच घडली आणि पास्टमध्येच संपली, कंप्लीट झालेली आहे. ओके, त्यावेळेस तुम्हाला सिंपल पास्टचा वापर करावा लागतो. अशी कृती जी भूतकाळात घडली आणि संपली, आता काही संबंध नाहीये, बट यू आर मेन्शनिंग. ठीक आहे, हार झाली, खाल्ली पिल्ली, उठलो बसलो, ठीक आहे, झाली ॲक्शन. ओके, चलो. आता या ठिकाणी कोडवर्ड लक्षात घ्या तुम्ही, ला, ली आणि ले. उदाहरणार्थ तो जेवला. अरे झालं जेवण भाई, आता काही संबंध नाहीये. आम्ही इंग्लिश शिकलो, अरे आता शिकलो, झालं शिकायची ॲक्शन. किंवा ती इंग्लिश बोलली, आता काही संबंध नाहीये. किंवा माझा जन्म 2001 मध्ये झाला, अरे झाला, आता मी दिसतोय तुमच्यासमोर घोडा. ठीक आहे, सो एखादी ॲक्शन जी आहे ती खूप का पहिले झाली, आता काही संबंध नाहीये, बट यू आर मेन्शनिंग. तुम्ही आता बोलताय तर तुम्ही ला, लिहिले म्हणता. स्वयंपाक झाला, अरे झाला, ठीक आहे. आईने स्वयंपाक बनवला, आता संबंध नाही, कधीचं काम झालं ते. ठीक आहे, सो एखादी ॲक्शन तुमची पहिले झाली. उदाहरणार्थ कोडवर्ड लिहून घ्या, ला, लिहिले. ओके यार, ते कोणतं ला, लिहिले लो असं काहीतरी गाणं आहे ते, सॉरी. ओके, बघा आता कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या, सब्जेक्ट स्ट्रक्चर लक्षात घ्या, काय तुम्हाला घ्यायचंय. या ठिकाणी कोणताही हेल्पिंग वर्ब या ठिकाणी येणार नाहीये. जर प्रेझेंट टेन्सचा आपण वापर केला तर प्रेझेंट टेन्समध्ये आपण कोणतेही हेल्पिंग वर्ब वापरलं नाही बॉस, डायरेक्ट वर्बचा पहिला फॉर्म वापरला. सूर्य पूर्वेला उगवतो, सन रायझेस, डायरेक्ट ऍक्शन घेतली, वर्बचा पहिला फॉर्म घेतला.
सिंपलमध्ये या ठिकाणी सुद्धा सेम आहे, फक्त या ठिकाणी व्हर्बचा फॉर्म बदलणार. हेल्पिंग वर्ब कोणता येणार नाही, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, काहीच येणार नाही. या ठिकाणी काहीच हेल्पिंग वर्ब येणार नाही. तुम्हाला फक्त व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे बस. ठीक आहे. आता पहिला फॉर्म कोणता, दुसरा फॉर्म कोणता, तिसरा फॉर्म कोणता हे तुम्हाला माहीत असणं खूप जास्त इम्पॉर्टंट. यार मला गरमी होती खूप जास्त. ओके ओके, तर सेकंड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे व्हर्बचा. ठीक आहे. मग जर तुम्हाला व्हर्ब चार्ट पाहिजे असेल तर आम्हाला मेसेज करा या नंबरवर. ओके, आणि आम्ही तुम्हाला व्हर्ब चार्ट प्रोव्हाइड करू. कारण कसं असतं माहिती का, इंग्लिश शिकायची असेल तर इंग्लिश शिकायची असताना एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला व्हर्बचे फॉर्म माहीत असले पाहिजे. जर व्हर्बचे फॉर्मच माहीत नसेल तर यू विल नॉट एबल टू स्पीक इंग्लिश. प्लीज डू दिस. कारण खूप विद्यार्थी आय हॅव सीन की ज्यांना इंग्लिश येतं पण त्यांचे व्हर्ब फॉर्म चुकतात आणि या गोष्टीमुळे तुम्हाला जज केलं जातं. सो इफ यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश गाइज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द फॉर्म ऑफ वर्ब्स. You should know कि which is the second form of this verb. For example, which is the second form of go. Go म्हणजे काय? go म्हणजे जाणे. ठीक आहे. तर जाणेला गेला कसं म्हणणार, तर go नाही करू शकणार. You have to say went. He went. आणि परफेक्ट मध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही went नाही बोलू शकणार. You have to say gone. तर हे तुम्हाला माहित असणं खूप जास्त इम्पॉर्टंट. असं सेकंड फॉर्म याचा आपल्याला तुम्हाला पास्ट, सिंपल पास्ट टेन्स मध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला व्हर्ब चार्ट पाहिजे असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस. आम्ही तुम्हाला PDF पाठवून देऊ. लिंक येईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. सगळे व्हर्ब चार्ट वाचून घ्या. पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म काय आहे, प्लस मराठीवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. सेकंड फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, सब्जेक्ट प्लस व्हर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सिंपल स्ट्रक्चर आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. उदाहरणार्थ बघा, एक्झाम्पल दिलंय की मी शाळेत गेलो. अरे गेलो ऍक्शन झाली, सिंपल पास्ट टेन्स. सूर्य उगवलेला आहे आणि उगवला फरक आहे. उगवलेला आहे ते प्रेझेंट परफेक्ट झालं. ठीक आहे, म्हणजे ऍक्शन झाली पण संबंध आता आहे. सूर्य उगवला याच्यामध्ये काही संबंध दिसत नाहीये सध्या तुम्हाला. ठीक आहे. सो एखादी गोष्ट झाली पण त्याचा सध्या काही संबंध नाहीये. ओके, आणि सध्या संबंध आहे तर ते प्रेझेंट परफेक्ट झालं, त्याचे रूल वेगळे. ओके, आता बघा, मी शाळेमध्ये गेलो, सब्जेक्ट घेतला मी, आय. आता जाणे ही ऍक्शन आहे तुमच्याकडे, पण याचा सेकंड फॉर्म काय, गोचा सेकंड फॉर्म काय, गो, वेंट आणि गॉन. बॉस, गॉन. ओके, सो आय वेंट, सेकंड फॉर्म काय, वेंट. गेलो, आय वेंट. कुठे, शाळेत, टू स्कूल. सो आय वेंट टू स्कूल. सिंपल आहे. Isn't that easy? Okay, fine. So see here. Second example. तिने जेवण बनवले. भाई तिनेला आपण म्हणतो शी, सब्जेक्ट घेतला. ओके, नंतर जेवण बनवलेला कुक म्हणतात. कुक म्हणजे जेवण बनवणे. आणि या कुकचा सेकंड फॉर्म आहे ईडी लावा, कुक्ड. ओके, कुकडं नाही म्हणायचं यार, काही काय करतात प्रोनाउन्सिएशन करताना थोडं लक्ष देत जा. तुम्ही काय करता, कुकला कुकडं म्हणता, मेकला मेकडं म्हणता. किती इम्बॅरेसिंग येते. इट्स नॉट मेकडं, इट्स नॉट लुकडं. ठीक आहे, इट्स लुक्ड. तर या ईडीचा उच्चार तुम्हाला ट या अर्थामध्ये करायचा, प्रत्येक वेळी नाही, समटाइम्स. सो लुकला लुकडं नाही, लुक्ड. ठीक आहे. वॉच्ड. ठीक आहे, वॉचड नाही, लुकडं नाही, मेकडं नाही, मेक्ड. समजलं. या अर्थामध्ये ईडीचा तुम्हाला ट किंवा ड असं साऊंड आला पाहिजे. हे नीट लक्षात घ्या, चार चौकात घालचाल इज्जत माझी. संयम सरने शिकवलं म्हणसाल. ओके, सो शी कुक्ड. कुकचा सेकंड फॉर्म कुक्ड. ओके, आणि शी कुक्ड काय बनवलं तिनं, भाई जेवण बनवलं, अन्न बनवलं. शी कुक्ड द फूड. ठीक आहे, पण सेकंड फॉर्म तुमच्या लक्षात आला पाहिजे. सिंपल. ओके, नेक्स्ट वन. दे प्लेड क्रिकेट. की त्यांनी काय केलं भाई, त्यांनी काय केलं, क्रिकेट खेळले. पास्ट टेन्स. प्लेचा सेकंड फॉर्म प्लेड. आणि काय खेळले, क्रिकेट. सो सब्जेक्ट प्लस हेल्पिंग प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. दे प्लेड द क्रिकेट. आहे की नाही. सिंपल, व्हेरी इझी आहे. ओके, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारे सिंपल पास्ट टेन्स आपण शिकलो. नीट लक्ष द्या, समजा, आणि देन आम्हाला वापस मेसेज करा. इफ यू वॉन्ट द PDF, आम्ही तुम्हाला PDF पाठवू. त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, आणि इफ यू वॉन्ट टू जॉईन ऑनलाईन ऑफलाईन क्लास, अजून बेसिक पासून शिकायचं आहे, बोलायला शिकायचं आहे, तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन अगेन दिस नंबर. ऑनलाईन बॅचेस, ऑफलाईन बॅचेस सुद्धा आमच्या सुरू असतात. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब करा चॅनलला नसेल केलं तर. ओके, थँक्यू सो मच.